नमस्कार. आजच्या गोष्टीचं नाव आहे नसलेल्या जमिनीचा शोध. लेखक आहेत शेखर गायकवाड. अण्णासाहेब नावाचा एक माणूस 1940च्या दशकामध्ये गाव सोडून मुंबईला व्यापारासाठी गेला. हळूहळू त्याच्या व्यापारात चांगलाच जाऊन बसला. सुरुवातीची काही वर्ष तो गावाशी संपर्क ठेवून होता. नंतर मात्र जसजसं मुंबईतल्या व्यापाराची उलाढाल वाढली तसं त्याचं गावाकडे जाणं कमी झालं. अण्णासाहेबांनी मुंबईमध्ये एका मुलीशी लग्न केलं, पण 1965 मध्ये त्याचं पोटाच्या आजाराने निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या मुलाचं म्हणजे निरंजनचं वय होतं 17 वर्ष. अतिशय लहान वयामध्ये त्याच्यावर व्यापाराची मोठी जबाबदारी आली. पण त्यांच्या मुलाने सुरुवातीपासूनच व्यापारामध्ये रस घेतला होता. त्यामुळे वडिलांपेक्षा कित्येक पटीने त्याने व्यापार वाढवला. 2022 मध्ये निरंजनचा मुलगा रमेश मुंबईमधून ग्रॅज्युएट झाला. रमेश कमी कष्टामध्ये मोठं होण्याचं स्वप्न पाहत होता. एका व्यापारी फर्म मध्ये काम करताना रिअल इस्टेट, स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड या सर्वांशी त्याची ओळख झाली आणि जास्तीत जास्त पैसे कमी कष्टामध्ये कसे कमावता येतील याची स्वप्न तो पाहायला लागला. त्याला त्याच्या वडिलांच्या बोलण्यामधून आपण पूर्वी राज्यातल्या एका मोठ्या शहराजवळ गावात राहत होतो आणि तिथे आपली जमीन होती असं कळलं. त्यानंतर तो आपली शेकडो एकर जमीन असेल असा विचार करून जमिनीबद्दल खोदून खोदून वडिलांना विचारायला लागला. पण वडील निरंजन हे सुद्धा जन्मापासून मुंबईतच वाढले होते. त्यामुळे त्याला काही जमिनीबद्दल ते काही माहिती देऊ शकले नाही. फक्त कोणत्या भागातून आपण मुंबईमध्ये आलो त्या जवळच्या शहराचं नाव त्यांनी रमेशला सांगितलं. रमेशचे आजोबा अण्णासाहेब गाव सोडून मुंबईला आले होते आणि अण्णासाहेब तर जिवंत नव्हते. शेत जमीन, जमिनीचं रेकॉर्ड, 7/12, टिप्पण, फाळणी उतारा, कडई पत्रक असला एकही शब्द न ऐकलेल्या रमेशने प्रथम मुंबईच्या एका वृत्तपत्रामध्ये जमीन शोधून त्याचे उतारे देणाऱ्या व्यक्तीला 15,000 रुपये इनाम दिलं जाईल अशी जाहिरात दिली. पहिल्यांदा या जाहिरातीला कोणताच प्रतिसाद आला नाही. नंतर त्याला समजलं की ही जाहिरात मुंबईत देऊन काय फायदा, काहीच फायदा नाही. मग त्याने ज्या भागातून तो आला होता त्या जवळच्या शहरातल्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली. मात्र यावेळी त्यांनी इनामाची रक्कम 15,000च्या ऐवजी 25,000 केली. त्याने जाहिरातीत दिलेल्या फोनवर एक दिवस एका माणसाने संपर्क केला आणि त्याच्याकडून किती जमीन होती, कोणत्या गावात होती, कोणकोणत्या नावाने होती असा तपशील मागितला. रमेशला खरं तर यातलं काही माहित नव्हतं. किंबहुना आजोबा अण्णासाहेब यांच्या वडिलांचं नाव सुद्धा त्याला माहित नव्हतं. त्याने विचार केला, कोणतंही नाव सांगितलं तर काय फरक पडतो, म्हणून त्याने मनानेच एक नाव तयार केलं आणि त्या व्यक्तीला सांगितलं. त्या व्यक्तीने त्याला पोस्टाने सगळी कागदपत्र पाठवण्यासाठी रक्कम पाठवायला सांगितलं. सगळी रक्कम मिळाल्यानंतर त्या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने टपालाने 2 7/12चे उतारे रमेशला पाठवले. रमेशने 8व्या दिवशी त्या माणसाला फोन करून गावी जाण्याचं ठरवलं. पण ती व्यक्ती काही आता फोनवर सापडत नव्हती. रमेश त्या ठिकाणी गेला आणि त्याला समजलं की 7/12 नमूद केलेलं गाव तिकडे अस्तित्वातच नाही. तो 7/12 सुद्धा नकली आहे हे समजायला त्याला काही फारसा वेळ लागला नाही. त्यानंतर कुणीतरी त्याला तुमच्या आडनावाची कुणी व्यक्ती आहे का हे आधी शोधा असं सांगितलं. मग ऑनलाईन 7/12 1 महिनाभर त्याने त्याच आडनावाची व्यक्ती आजूबाजूच्या गावात कुठे कुठे आहे असं शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नशिबाने त्याच आडनावाच्या 5 व्यक्ती त्याला एका गावात सापडल्या. त्यांचे 7/12 उतारे ऑनलाईन साईटवरनं काढून रमेश त्या गावी गेला. ग्रामीण भागाचा कसलाही अनुभव नसल्यामुळे
त्या जमीन मालकांकडे जाऊन माझ्या वडिलांचा तुमच्या जमिनीमध्ये हिस्सा आहे असं त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. मग मात्र त्या जमीन मालकाने त्याला पुन्हा इकडे फिरकला तर पाय मोडून टाकेन असा सज्जड दम दिला. मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच ग्रामीण भागाचा अनुभव रमेश घेत होता. त्यानंतर 2-3 गावी असाच त्याने जमिनीचा शोध जारी ठेवला. शेवटपर्यंत त्याला कुठलीही जमीन सापडली नाही. नसलेल्या जमिनीचा शोध घेण्यामध्ये MBA झालेल्या रमेशने आतापर्यंत 1.5 लाख रुपये खर्च केले होते हे बाकी खरं. थोडक्यामध्ये कमी कष्टामध्ये श्रीमंत होण्याची रमेशची इच्छा फळाला बाकी आली नाही हेच खरं. धन्यवाद.